मनपा शाळेचे शिक्षक गिरीश फोंडे यांना निलंबित करण्यात आले। फोंडे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे नेते आहेत। शिंदेंच्या दौऱ्यामध्ये कामराचं गाडं लावण्याचा इशारा फोंडेंनी दिलेला होता। फोंडे यांची गेल्या अनेक दिवसांपासून शक्तीपीठ महामार्ग विरोधात भूमिका ही स्पष्ट आहे आणि त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। मनपा शाळेचे शिक्षक गिरीश फोंडे यांना निलंबित करण्यात आले। इतकंच नव्हे तर शिंदे यांचा जो दौरा होणार होता या दौऱ्यादरम्यान कुणाल कामराचं गाणं लावू असा इशारा फोंडेंनी दिला होता आणि त्यानंतर या शिक्षकावरती ही कारवाई करण्यात आली आहे। आंदोलक शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की जे आर्टिस्ट आहेत कुणाल कामरा यांनी जे गायलेलं गीत आहे विडंबनात्मक, त्याच्यामध्ये कोणाचं नाव देखील नाही आहे असं गाणं जे आहे हे प्रतिरोधाचं आंदोलनाचं प्रतीक म्हणून त्या दिवशी वापरावं। आता हे सगळं करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाचा राग आलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी त्यांनी रद्द करतो म्हणून सांगितलं होतं आणि आता पुन्हा ते रद्द करायला तयार नाही। त्याच्यापासून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे, घुमजाव केलेला आहे। अशा वेळी मला असं वाटतं की ही जी निलंबनाची कारवाई जी केलेली आहे सूडबुद्धीनं, राजकीय सूडबुद्धीनं, याचा फेरविचार व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रशासनानं त्याचा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे।